हॅलो फ्रेंड्स, नमस्कार फ्रेंड्स। आज माधवीने माझ्यासाठी फर्स्ट टाइम एक डाएट रेसिपी बनवलेली आहे आणि त्याचं नाव आहे कुकुंबर बोट। तर तिने ही सेकंड टाइम बनवली। आज सेकंड टाइम मी तिचा व्हिडिओ बनवला। फर्स्ट टाइम तिने मला सरप्राईज दिलं, खूप छान कुकुंबर बोट बनवली, ते पण यूट्यूबवरचं पाहून। फायरलेस कुकिंग आहे ही, याला गॅस वगैरे लागत नाही। तर बघूया तिने कशी बनवलेली आहे। तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये तिने बारीक कट करून घेतलेला आहे आणि काकडीचं वरचं साल काढून घेतलेलं आहे। यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। सो टोमॅटोमध्येच कोथिंबीर घालून तिने छानपैकी त्याला बारीक करून घेतलेलं आहे। तर चॉपर असल्यामुळे तिला या सर्व गोष्टी इझी गेलेल्या आहेत, कारण चाकू अजून तिला हाताळता येत नाही। तर यानंतर या ठिकाणी थोडंसं फरसाण किंवा बारीक शेव या ठिकाणी लागणार होती। यानंतर ही जी काकडी आहे ती मधून कापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला चाट मसाला आणि लाल तिखट, थोडंसं मीठ सुद्धा लागणार आहे। तर या काकड्यामधून अशा बोटीच्या शेपच्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्यामधलं जे आहे, काकडीच्या मधल्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला फेकायच्या नाही आहेत, त्यानंतर लागणार आहेत आपल्याला। तर बघत राहा। तर बघा, अशा प्रकारे हे सर्व काकडीच्या मधलं जे बी आहे ते एका बाउलमध्ये काढायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यामध्ये घातली, थोडंसं लाल तिखट घातलं, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चाट मसाला घालायचा आहे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि आता हे जे बोटीच्या शेपच्या आणि त्यामध्येच आपण थोडंसं तिने फरसाण घातलेलं आहे। तर या फरसाण नसेल तरीही चालतं, पण थोडंसं चटपटीत लागावं यासाठी घातलेलं आहे, किंवा बारीक शेव असेल तर ती सुद्धा घालू शकता। तर बघा, यानंतर हे जे बोटीच्या शेपचे काकडी आहे त्यामध्ये तिने हे सर्व सारण भरलेलं आहे। तर खालची जी काकडी आहे ती छोटी होती आणि वरची मोठी होती, त्यामुळे वरची जी बोट आहे ती मोठी बनलेली आहे आणि वरून बारीक शेव किंवा फरसाण थोडंसं स्प्रिंकल केलेलं आहे। खूप चटपटीत आणि सुंदर रेसिपी। तर अशा प्रकारे ही कुकुंबर बोट या ठिकाणी तयार आहे। फायरलेस कुकिंग रेसिपी आहे, शिवाय डाएटची रेसिपी आहे। यामध्ये जर तुम्हाला शेव किंवा फरसाण जर तुम्ही स्किप केले तर पूर्णपणे ही लो कॅलरी वेट लॉससाठी खूप उपयुक्त। तर एक माधवीसाठी लाईक तर बनतोच। थँक्यू।